बॅक टू न्यू व्लॉग. आणि आजचा एकदम स्पेशल व्लॉग होणार आहे गाईज. तर आता आम्ही चाललो आहे गावी आणि माझ्या गावाचं नाव आहे भिनाड, जे माणगाव तालुक्यात आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमची मानाची काठी आहे, जी पहिली आमची गावात काठी फिरते, त्यानंतर ती जाते गोरेगावला. सगळे गाव करत जाते ती शेवटी गोरेगावला. तर आता आम्ही निघालो आहे आणि आज आम्ही चाललो आहे ते लौतिक दादाच्या फॉर्च्युनरमध्ये. ही बघा नवीनच गाडी आहे. हे श्रीकांत दादा त्याचे हेड आहेत आणि त्यांचे चिल्लू पिल्लूर गँग. हे बघा. तर गाईज आज पूर्ण रात्रभर आमच्या गावात फंक्शन होणार आहे. आम्ही खूप डान्स करणार आहे, खूप मजा मस्ती करणार आहे. तर भेटूया आपण. जागेवर यार या गाईज आता आम्ही पोचलोय गावी आमच्या. आणि गाडी कशी नवीन घेतल्या कारणामुळे पहिला मानाचा नारळ इथे वेशीजवळ देत आहोत आम्ही. तर गाईज आता आम्ही 2 मिनिटात गावात पोचू. हे बघा आमची सुपरमॅन सुपरमॅन. गावाला नावाच दे सर्वांना. एक कप गाईज आता आम्ही पोचलोय गावात. बघा घरी आमची वाट बघते तिथे. तर गाईज आता आम्ही गावी पोचलोय आमच्या आणि आता आम्ही चाललो आमच्या विहिरीवरती. आणि आमच्या या विहिरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही, किती गरमी असो किती काही असो. थंड हां, आणि बिस्लरीपेक्षा एकदम चांगलं पाणी आहे. बघा आता थोडं हे वाढलंय आमच्या इथलं, म्हणून बघा लोक गाड्यांवरती पण येतात. हे बघा हे बघा गाईस आमची विहीर. पाणी बघा किती स्वच्छ आणि सुंदर. हे बघा गाईस लहानपणीची आठवण, लहानपणीची आठवण. वाक वाक. मोबाईल पाण्यात पडला तरी पण काय होईल. चल वाट चल. हे बघा काही जुगाड केलाय त्याचा. हात पोचत नव्हता त्याचा. टॉवेल यूज केला. टॉवेल अडक टॉवेल यूज केला. टॉवेल आता इथे काठीची तयारी चालू झाली. कामावरती माणसं आणली भाड्यावरती. याची माणसं आहेत ती. अजून बाकीचे आले नाही माणसं. तुला किती पगार सांगितली? मँगलोरवरनं पण आलेत माणसं. तर गाईज आता इथे आमची तयारी चालू झालेली आहे. तर आता आम्ही फराळे सगळे रेडी करून ठेवतो आहे काठी बांधण्यासाठी. तर आता थोड्याच वेळात काठी बांधायला सुरुवात होईल आणि सगळे लोक तिकडे जमतील. तर भेटूया आपण तिथे. गाईज आता काठी बांधायला सुरुवात होत आहे, तुम्हाला दाखवतो. बघू शकता पूर्ण सगळे एकत्र येऊन कसं इथे तयारी चालू आहे सर्वांची. आणि अशाच प्रकारे आता पुढे पण जल्लोष होणार आहे.
आणि गावातला सगळ्यात मोठा सण आणि सगळ्यात पहिला सण आता आमचा हा चालू होणार आहे. तर आता थोड्याच वेळाने तुम्ही बघाल किती इथे पूर्ण जल्लोष असेल सगळ्यांमध्ये आणि सगळे एकदम मन लावून सगळे काम करतात. तर गाईज आता जे तुम्ही काठी बघितली ती पाटलांचा मान त्याला जास्त असतो. तो आता मी तुम्हाला खालच्या आलीची काठी पण दाखवतो, ते पण तयार होत आहेत. हे बघा काहीच खालच्या आलीची काठी, हे बघा खालच्या आलीचा मोठा माणूस. तर गाईज आता आमची वरकाठी तयार झालेली आहे इथे आणि आता पूर्ण गाव जल्लोषासाठी तयार होतो इथे. तर गाईज आता पूर्ण गावकरी मंडळ जमलेलं तिथे. आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. गाईज आता काठी निघालेली आहे, पूर्ण गावात आता काठी फिरणार आहे. तर बाकीची प्रत्येक घरात आता काठी फिरेल. तर सगळे बघा कसे वाट बघताय, प्रत्येकांच्या दारात काठी फिरेल. हे बघा आमची आई पण बसली आहे, वाट बघते काठी कधी येईल. बट काठी यायला खूप वेळ जाईल गाईज इथे. आता आम्ही पण चाललो आहे मंदिरात आणि आता आम्ही पण धमाल करणारच ना सारखं. चला जाऊया.
गाईज आता होळीजवळ प्रदक्षिणा मारतायत सगळे. हे घे. थांबा थांबा त्याला लाईट लावायची. कैलास दादाची इच्छा होती की लाईट लावायची होती वर काठीला. यासाठी पूर्ण तो 1-1.5 तास थांबलाय ती लाईट लावायला आणि फायनली त्याने ते सक्सेस केलेलं. हे बघा तुम्हाला दाखवतो लाईट गाईज. बघा छान असं वाटतंय ती लाईट बघून. असंच प्रोत्साहन करत राहा. पुढच्या वर्षी तू रे. हो. आता काठी 5 मिनिटात आमच्या दाराशी येणार आहे. त्या घरात थोडी तयारी चालू झाली. तर गाईज आता 5 मिनिटात काठी आमच्या इथे येईल आणि सगळी तयारी चालू झाली आहे इथे सर्वांची.
आता पूर्ण सकाळचे 6 वाजलेत आणि आत्ता आमच्या पूर्ण गावात काठी फिरून झालेलं आहे. म्हणजे आम्ही रात्री चालू केलेलं 8च्या दरम्यान आणि आत्ता ते पूर्ण होतं आहे गावात काठी पूर्ण फिरून. आता एक 10 वाजता परत आपली काठी चालू होईल दुसऱ्या गावात जायला.